आता वाजले त्या 2:30 वाजल्या. 2:30 झालेली. हे आपला बिचारा टाकला इथं. आता मोटर चालू करायचं जायचं आहे. हे आपल्या महिन्याला घेतलं संघ. ही असती महिना माझ्या संघ. रात्री नाईट असली या महिन्याला एवढा लांब असा दांडा केला आहे. आणि ह्या चेलरचं मोठं झाड आहे. ह्याच्या खाली आपलं संध्याकाळी निवांत बसत असतो नाईट असल्यावर. आमचं भाऊजी गेलं आज. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे गावात. गड्याला लय नाद. जागरण गोंधळाचं बाहेर वाघ्या मुरळीचा कार्यक्रम आहे आणि तो गेलो बघायला. आता काय घडी लवकर येत नाही. हे बघा आमची बैलगाडी. इथं आपलं बसावं लागते निवांत. रात्री मोटर जर बंद पडली केली तर कुठली झोप लागते का. आज हाय पुणे गारवा सुटला. ऐकू येतं का तुम्हाला वाघ्या मुरळीचा कार्यक्रम बघा. 2:30 वाजले त्या. आज पुणेचा चंद्र गोल गरगरीत कसा दिसते. अंबिका मला म्हणते काम करताव काय कसा राव हे अंधाराचं काय बघा आहे का. इकडं नदीला काय कोण येतंय का काय आहे का काय दोघाशिवाय आमच्या. ही लोकमंगल डीपी शेतकऱ्याशींचा आपली मैना लावली खाली गाडी. हे आमचा डीपी. हे असल्या अंधारात आज बॅटरी विसरली. फोनच्या टॉर्चवर सगळं खेळ चालू आहे. महिना आपली लावली 0515. हत्यार लावून ठेवलं इथंच. हिर आपली लोकमंगलची. हे आपलं इकडं आहे लोकमंगलचं शेड. दोन्ही पण फोकस गेले तर उद्या इलेक्ट्रिशियनवाल्याला सांगितलं आहे म्हणलं फोकस 2 आणाकडे नाहीतर हे तो आमची कळ मारली म्हणलं अंधाराचं आहे का. हे फोकस एक दिसतं ती बंद पडला. पलीकडे फोकस आहे. हे आपले शेड लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज. ही संध्याकाळची नाईट ड्युटी. 2:30 वाजल्या. असा अंधारचं हेंडा लागते उगच. हे कुलूप लावलं आता काढू आपण कुलूप. ह्या महिन्याला ठेवतो इथं. काढल्या कुलूप. गारवा सुटलाय. व्होल्टेज तर आहे अडचण नाही. मोटर चालू करू. ही आपली महिना 2-3 महिना आहे. ह्यातली एक चालू करायचं आहे. तर हिला चालू करू. झाली चालू आहे का. पाणी पडलं का बघाव. 1 तास झाला अपदत होतो मगाशी. आमदोन पाणी भरलं. पाणी सोडल्यावर एवढी कळ मरती. नदीचं सांगू नका. मोटराशी लय बेकार काम. आमचं तर 20चा पंप आहे. आपली स्वारी निघाली आता नदीकडं खाली. नदीला खाली घसरायला मोटर आहे त्या. त्याला आज पुणे वाचल्यामुळं जरा खूप तर थोडं मनात भ्या वाटत होतं. तर 14 वर्षाची आपलं ड्युटी आहे त्याच्यामुळं काय भेण्याची गरज नाही. ब्लॉग बनवायचं एवढंच कारण की अंधारचं काम लय अवघड हो. हे काट्याचं सापाचं दुसरं भ्या नाही. इकडं सापाचं रानडुकराचंच भ्या आहे. मध्ये बिबट्याचा बोवाडा होता त्याच्यामुळं थोडं आणखी भ्या वाटलं होतं. हे चेलरी झाडं ह्या झाडातनं हे रस्ता काय किती जरी गवत काढलं काय केलं तरी नदीचा भाग आहे. लय गावात येतो. हे आपलं नॉन रिटर्न वाल 2-3 वाल आहे. ते 2 पाईपलाईन आहे. तसा आहे नदीचा एरिया बघा. महिना नुसत्या बांग भोंगा लागल्या त्या बाकीच्या पण. आपली काय एकच महिना चालू आहे. 1 महिन्याचा घोटाळा झाला आहे.
महिना चालू तर झाली बाबा. पाणी ओढलंय का बघू. उलटा हात मारून पाणी बघावं लागतंय. डायरेक्ट असं जसं जे हात लावला तर उघड नॉर्मल बॉडीला अर्क असलं. ओढले पाणी तर गार लागा लागले बँड. ही दुसरी महिना हिचा झालाय घोटाळा. पाणी सोडलं होतं महिन्यानं. ही नदी आहे, नदीचं पाणी. हे नदी आहे, हे पाणी इथपर्यंत आले. सगळे चिल्लर आहे. कडू काम. चला आता वर जाऊया. महिना मग चालू आहे. चालू बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण मोटर चालू. चला आता वर जाऊया शेडकड. माझं लक्ष असतं शेतकऱ्याच्या मोटरकडं. अंधारचं कोणी येत नाही इकडं. लय बेकार हे काय सगळं चिलारेनं गवतन झाडण झुडपण. त्यात कुर्र कार कार टॉर टॉर बेडकाशांचा आवाज. आणि हे रात्रीचं पक्षी असलं वरड्याचं विचित्र बोलायचं काम नाही राव. शेतकऱ्याच्या पेट्या कोण ह्या का इकडं संध्याकाळचं बघा सुद्धा येत नाही. हाय म्हणते ते शहाजी संतो हाय चट बघतोय म्हणते ते. काय टेन्शन घेत नाही ते आम्ही असल्यामुळं. रात्र दिवस येतच असतो आम्ही. त्यांना कशा झालं शेतकऱ्याच्या टेन्शन. त्यांचं बरोबर विश्वासू माणसं आहे ते. लक्ष ठेवते ते आपल्या साहित्यावर, मोटरावर, पेट्यावर. ते झाली मोटर चालू, पाणी ओढलं आहे, टेन्शन गेलं ना. आता तास झाला अपदून आत्ता मोटर चालू झाली. 2 टिप्या आहे शेतकऱ्यांचं. हे MSAB ट्रान्सफॉर्मर असा गोल घरघरी चंद्र. संध्याकाळचा 2 वाजता एकटा नदीला माणूस. भाऊजी गेलं मला गुडीमिड लावून. कार्यक्रम माग्या मुरळीचा बघायला. बघा ऐकू कसं आहे ते आहे का. संध्याकाळचं क्लिअर खट ऐकू येते बघा कार्यक्रम. माझ्याकडं दुधात नाही पाणी गाणे लागले. महिन्याला ठेवू आता इथं आपण लावू कुलूप. बघू एकदा अजून व्होल्टेज आहे बरोबर. पाणी बघावं लागेल. ओके. एम्प्लिफायर पण धावतंय व्यवस्थित. हे आपलं आहे रूम. पत्र्याचं शेड ह्याला रूम म्हणायचा. बल्ब आहे. अंधार जर काय घोटाळा झाला तिकडे केन ठेवले पाण्याचं. तर चला कवाड लावून आता आपण बसू तिकडे जाऊन. महिन्याला इथं ठेवलंय. महिना संघ असल्याशिवाय मी कुठं जात नसतोय. कारण महिना भऱ्या हे तर लावला. आता महिन्याला घेतो हातात. महिन्याला महत्त्वाचं काम करते. कशा महिना नसते एवढं लांब सडक दांडा. आमच्या आंबेगाला वाटते काय ड्युटी नसती, निवांत असते ड्युटी. मोटर चालू करायच्या आणि बसायचं निवांत. कसं आहे अंधाराचं बघा बरं. पुणवेचं पुन्हा येऊ नको, आमाशा नको, अंधार नको, इंधार नको. उठकी नदीला पळ, उठकी नदीला पळ, कर मोटर चालू. काय अवघड काम हो. नाईटची ड्युटी म्हणलं का नाईट असू द्या दिवसा असू द्या कामं करावं लागणार आहे ते. तासाला 2 तासाला चक्कर मारावं लागते मोटराशनगड. चालू आहे का नाही बघणं भाग आहे. नाईटची कामच लय कडू जरा. असलं शांत वातावरण बघाय. नॅचरल हवा, थंडगार हवा सुटली. ही आमची बैलगाडी ह्यात बसायचं संध्याकाळचं. लय कडू काम. गारवा सुटला भेटला तर लय अवघड आहे. आता जाऊन मला जागा दाखवतो. आमचं गोंगडं, हे चिलरीचं झाड. इथं संध्याकाळी बसावं लागते निवांत. काय करता आता उगाच पिक्चर लावायचा
बसाच बघत. आता भाऊजी आमचं कधी यायचं वाघ्या मुरळ्या कारण संपल्यावर काकडा आरटी झाल्यावर बाबा येणार हे काय लवकर येतो हो. हे आमच्या कोतवाल साहेबाची माका एकच नंबर आले. हे आमचं गोंगडे. आता ह्याच्यावर पल्ली पाला तर ह्याला बैलगाडीत घेऊन जाऊन आता निवांत बसतो जिथवर बस वाटते तिथवर तास दीड तास बसावं लागते. मग परत एक चक्कर मारायची मोटरकडं आणि आपलं आता जाळ करावं म्हणतोय पण नको. जाळ केला की परत अजून थंड वाजते परत अजून जाळ करावं लागते. तर चला आजचा ब्लॉग हा आंबेगासाठी बनवला होता म्हणजे काम नाही. तुम्ही सांगा आता कसं काय हे काम नव्हतं तर कसं आहे असलं हार्ड काम म्हणलं नदीच्या कडेला जागरण करायचं सोपं आहे काय राव. ते पण कोण नाही भाऊजी पण मला गोडी मिळ लावून गेलं निघून. धन्यवाद. सांगा कसं आहे वाटतंय काय वाटतंय ब्लॉग कमेंट करा जावा जरा. बरं वाटतंय तुमच्या कमेंट ऐकून पण. ठेवू का करा बंद.